येत्या 25 तारखेला पुणे जिल्ह्यातील दावडे गावामध्ये सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडणार आहे। सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले भोसरी मतदारसंघाचे लाडके आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। आमदार केसरी या स्पर्धेकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे देखील लक्ष लागलेले आहे। यामध्ये एक थार, 12 बाईक, एक बुलेट एवढेच नव्हे तर अशा प्रकारचे विविध बक्षिसांची लयलूट बैलगाडा मालकांसाठी असणार आहे। या भव्य दिव्य अशा आमदार केसरी या बैलगाडा शर्यती नियोजन आणि नियमावली कशा प्रकारे असणार आहे ते आपण थेट आयोजकांकडून जाणून घेऊया। मी आमच्या परिवारातील एक सदस्य भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेशदादा किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दावडी हिंदकेसरी या घाटावरती दादांचा वाढदिवस 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे। त्यासाठी प्रथम बक्षीस हे थार गाडी आहे, द्वितीय बक्षीस बुलेट गाडी आहे, त्यानंतर 12 टू व्हीलर आहेत, त्याच्यानंतर 4 दिवस घाटाचा राजासाठी एक टू व्हीलर आहे आणि 4 दिवसातून जो सर्वात आतून राहील त्याच्यासाठी एक हिंदकेसरी दावडी किताब हा सेपरेट यासाठी चांदीची गदा असेल, 5 LCD आहेत, 4 फ्रीज आहेत। प्रथम 1,51,000, द्वितीय 1,00,000, तृतीय 71,000, फळीफोड, 20 फुटाहून कांडे असे आकर्षक मोठी बक्षिसाची खैरात दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व दावडी ग्रामस्थ असतील, आदरणीय आमदार महेशदादा किसनराव लांडगे बैलगाडा संघटना असेल, या सर्वांच्या वतीने सर्व बक्षिस ठेवण्यात आलेली आहेत। त्या निमित्ताने 25 म्हणजे उद्यापासून ही शर्यत चालू होणार आहे। त्यासाठी नियम व अटी ही कडक राहणार आहेत। जी बैल प्रथम 4 फेरीमध्ये असतील तीच बैल फायनल व सेमीफायनलसाठी ग्राह्य धरले जातील। जो कोणी बैल बदली करेल तो गाडा शर्यतीमधनं बाद असेल। एका नावावरती एकच गाडा असेल, जुगलबंदी असेल किंवा सिंगल असेल, डबल नाव आलं तरी दोन्ही ही बाऱ्या ह्या बाद राहणार आहेत। त्याच्यानंतर गाडे सोडण्याच्या रॅकसाठी आम्ही काल PDF मध्ये व्हायरल केल्याप्रमाणे टाइममध्ये सर्व गाडी मालकांनी हजर राहावा ही तुमच्या माध्यमातून सर्व गाडी मालकांना आम्ही कळकळीची विनंती करतो। व असे सर्व पद्धतीचे नियम व अटी शर्ती ठेवून ही अतिशय पारदर्शकपणे ही यात्रा ह्या घाटावरती संपन्न होणार आहे। आमदार महेशदादा किसनराव लांडगे बैलगाडा संघटना आणि RK बैलगाडा संघटना यांच्या विद्यमानाने गेल्या वर्षी सुद्धा 2023 मध्ये या ठिकाणी मोठ्या बैलगाडा शर्यती दावडी या ठिकाणी पार पडल्या होत्या। त्याच धर्तीवरती यावर्षी 2024 साली आमदार केसरी पर्व 2 आमदार महेश किसनराव लांडगे आणि RK बैलगाडा संघटना यांच्या विद्यमानाने दिनांक 25 ते दिनांक 30 पर्यंत बैलगाडा शर्यतीचा मोठा थरार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी बैलगाडा शर्यत या ठिकाणी दावडी या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे सगळीकडे वातावरण हे बैलगाडा क्षेत्रात हे गरम झालेलं आहे। नियोजन उद्यापासून यात्रा चालू होती। 5 दिवस यात्रेचं स्वरूप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक यात्रा इथं महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात होतात। सगळ्यात नियमात कडक होणारी यात्रा ही उद्यापासून गाड्या मालकांना पाहायला मिळेल। बैल ज्या वेळेस बारी पुकारणार तेव्हा इथं टायमिंग दिला जाणार आहे 4 मिनिटाचा। त्या 4 मिनिटात जर बैल झोपली तर ती बारी ग्राह्य धरणार, अन्यथा ही कमिटी गाडा बाद करणार आहे। आणि नियमांमुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक जुगलबंदी आहे ह्या नियमावलीमुळं, ह्या घाटामुळं आणि बक्षिसांमुळं सगळ्यांची टॉपची बैल इथं जुळलेली आहे आणि काहीतरी वेगळं इथं पाहायला मिळणार आहे चित्र। कोणतरी वेगळाच इथं थारचा आमदार केसरीचा मानकरी होणार आहे असं मला वाटतंय आणि या कमिटीचं खरं खूप अभिनंदन करायला लागेल, कारण महाराष्ट्रातली ही सगळ्यात पहिलीच यात्रा होती की इतके नियम कडक आहेत। एवढे नियम कधी कुठं कडक झाले नाही। या गाड्याच्या रॅकपासून तर गाड्याचं एकदा टोकन हुकलं तर ही मंडळी परत गाडा अजिबात कोणाला घेऊन देणार नाही। त्याच्यामुळं गाड्या मालक आम्ही पण सतर्क आहे यात्रेमुळं, परत बैल झोपून देणार नाही, डबल बैल नसणार आहे। असं चांगलं खूप म्हणजे खूप छान नियोजन दावडी यात्रा कमिटीने केलेलं आहे।